ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका सुंदर विषयाला सुरुवात करते. चॅनलवरती प्रथम येत असाल तर नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. तर बघा, नवरात्री आता आजचा शेवटचा दिवस आहे नवरात्रीचा आणि उद्या दसरा आहे. या 9 दिवसांमध्ये आपण देवीची बरीच पूजा आराधना केलेली आहे, जशी जमेल तशी केलेली आहे. जेवढे उपाय तंत्र मंत्र जे काही केलेले आहे त्या 9 दिवसांचं जे फळ आहे ते आपल्या बँकेचा जो बॅलन्स, ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये जर पैसे ठेवले तर त्याला व्याज भेटतं, परतावा भेटतो, त्या पद्धतीने आपल्याला आयुष्यभर भेटत असतो आणि पूर्णपणे वर्ष हे आपलं सुख समाधानाचं समृद्धीचं जातं या उपायांमुळे. तसेच उद्या आता दसरा आहे, तर दसऱ्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करू शकतो आणि कोणत्या पद्धतीने आपलं आयुष्य आपण सुखकर करू शकतो. तसेच बेसनाचा 1 लाडू आणि 1 तुरटीचा खडा ठेवायचा आहे दसऱ्या दिवशी इथे, की ज्यामुळे आयुष्यातून सर्व प्रकारची जी संकट आहेत, मग ते व्यावसायिक असो, कोणतेही असो, आर्थिक संकट असो, आरोग्याविषयी असो, भरपूर मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे की जे पूर्णपणे नष्ट होतील. आयुष्यात एक शुभता नांदायला सुरुवात होईल, आरोग्य चांगलं राहील, आर्थिक प्रगती होईल, संकटातून मुक्त व्हाल, सकारात्मक ऊर्जेसाठी तत्पर राहाल. तर आयुष्यामध्ये खूप चांगले बदल हे घडणार आहेत या उपायांमुळे. तुम्हाला जो उपाय करायचा असेल, ज्याची गरज असेल तो नक्कीच करावा. पहिला उपाय असा आहे की संपत्ती आणि समृद्धीसाठी. जर संपत्ती आणि समृद्धी तुम्हाला हवी असेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन 1 झाडू दान करायचं आहे आणि या झाडू सोबतच तुम्हाला थोडीशी झेंडूची फुले देखील दान करायची आहेत. आणि हे जे दान आहे ते अतिशय गुप्त पद्धतीने करायचं आहे, कुणालाही न सांगता करायचं आहे, की ज्यामुळे धन आणि समृद्धी तुमची वाढायला सुरुवात होते. दुसरा उपाय असा आहे की नोकरी आणि व्यवसायासाठी. जर नोकरी आणि व्यवसायात सतत अडचणी येत असल्या तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवी आईची, तुमची जी कुलदेवी आहे तिची पूजा करायची आहे आणि कुलदेवीलाच आपल्याच देवघरामध्ये किंवा तिच्या ठिकाणी जाऊन, एकतर तुम्ही तिच्या ठिकाणी जाऊ शकता जिथे कुठे कुलदेवी आहे तुमचं, जिथं स्थान असेल तिथे, किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे हा उपाय. आणि 10 फळे घ्यायचे आहेत आणि ही 10 फळे जे आहेत याचा नैवेद्य कुलदेवीला दाखवायचा आहे आणि नंतर ही 10 फळे जी आहेत ती तुम्हाला कोणत्याही गरीबाला दान करायची आहे. मग गरीब जर तुमच्या तिथे नसतील तर जी लहान मुलं असतात बघा, शाळा असते, मराठी शाळा वगैरे, अशा ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ही फळे त्या मुलांना खायला घालू शकता. तसेच देवीला 16 शृंगारांचं साहित्य अर्पण करायचं आहे. म्हणजे 16 शृंगारांचं साहित्य घेऊन तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे आणि ओटी भरत असताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला कमीत कमी 108 वेळा करायचा आहे, की ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळायला सुरुवात होतो, आयुष्यामध्ये तुमचा डंका वाजायला सुरुवात होतो आणि असं केल्यामुळे अतिशय म्हणजे जोरदार प्रगती तुम्हाला 1, 2 ते 3 महिन्यातच तुमची स्वतःची दिसूनही यायला सुरुवात होते. पुढील उपाय असा आहे 3 नंबरचा की न्यायालयापासून जर सुटका हवी असेल, म्हणजे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्ही जर अडकला असेल, खूप दिवसांपासून रखडलेलं असेल तुमचं काम, सतत कोर्टाच्या पायऱ्या तुम्हाला झिजवाव्या लागत असतील, तर अशा वेळी तुम्हाला 1 कणकेचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये लांब वात घालायची आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो शमीच्या झाडाखाली नेऊन लावून यायचं आहे आणि लावल्यानंतर तिथेच बसून प्रार्थना करायची आहे की मला या कामापासून, म्हणजे या संकटापासून मुक्ती हवी आहे. कोर्टाचे जे काम जे चालू आहे ते माझ्या बाजूनच निकाल लागला पाहिजे, अशी प्रार्थना तुम्हाला तिथं करायची आहे आणि निघून यायचं आहे. आणि हा उपाय तुम्हाला सौभाग्य जरी हवं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. 2 तुमची कामं होऊ शकतात. एक तर तुमच्या कोर्ट कचेरीपासून तुम्ही वाचू शकता आणि म्हणजे विजय भेटू शकतो तुम्हाला आणि सौभाग्य देखील प्राप्त होतं या उपायाने. पुढील उपाय असा आहे की शुभ आणि विजय, आपला सतत प्रत्येक गोष्टीमध्ये विजय व्हावा, आपल्या घरामध्ये सतत शुभ आणि मंगल घडावं असं जर वाटत असेल तर पहा, श्रीरामाने रावणाचा ज्यावेळी वध केलेला की नाही, तर तो वध करण्यापूर्वी नीलकंठ पाहिलेला होता. त्यासाठी आपल्याला
दसऱ्याच्या दिवशी दिवसातून म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा तरी महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपल्याला अतिशय विजय प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि जे आपण म्हणतो ना मदत होते, आपल्याला महादेव मदत करतात कोणत्याही कामात पुढे जाण्यासाठी. आता व्यवसायासाठी हा उपाय आहे. पुढील उपाय आहे तो व्यवसायासाठी आहे. जर व्यवसायात सतत तुम्हाला नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एक नारळ पाण्याने, असा चांगला पाण्याचा असावा नारळ, तो घ्यायचा आहे आणि त्यासोबतच 1.25 मीटर पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि हा जो नारळ आहे तो त्या कापडामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर तो त्या कापडामध्ये गुंडाळायचा आणि गुंडाळून झाल्यानंतर एक जनेऊ घ्यायचा आहे. तो जनेऊ तुम्हाला त्या नारळाच्या वरती ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही जो नारळ कापडामध्ये गुंडाळलेला आहे, गुंडाळून झाला की त्याच्यावरती एक जनेऊ ठेवायचा आणि 1.25 पाव मिठाई तुम्हाला घ्यायची आहे. मिठाई पांढरीच असावी, मग तुम्ही पेढे वगैरे असं काहीही घेऊ शकता. ते घ्यायचं आणि तुम्हाला श्रीराम मंदिर जिथं कुठं असेल, रामाच्या कोणत्याही मंदिरामध्ये हे साहित्य नेऊन अर्पण करायचं आहे. त्वरित या उपायाने व्यवसायाला गती मिळायला सुरुवात होते. पुढचा उपाय आहे 6वा, तो आहे आरोग्यासाठी. आरोग्य ठणठणीत आणि उत्तम राहावं यासाठी रोग किंवा त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ, जो अगदी चांगला असतो ना, असा हलवून घ्यायचा आणि हा घेतला की स्वतःवरून, म्हणजे ज्या व्यक्तीला आजार आहे, ज्या व्यक्तीला त्रास होतोय त्या व्यक्तीवरून 21 वेळा उतरवायचा आहे, ओवाळून घ्यायचा आहे. मग तुम्ही डावीकडून उजवीकडे ओवाळा किंवा उजवीकडून डावीकडे ओवाळा, जसा तुम्हाला जमेल तसा ओवाळा, मात्र 21 वेळा ओवाळायचा आहे. आणि नंतर जिथे रावण दहन चालू आहे, रावणाचं दहन केलं जातं, म्हणजे ते रावण दहन चालू आहे त्या अग्नीमध्ये हा नारळ फेकून द्यायचा आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असाल आणि रावण दहन जर केलं जात नसेल तर तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही आरोग्याच्या तक्रारी राहत नाहीत. हा उपाय देखील दसऱ्याचा अतिशय उत्तम आहे. पुढील उपाय आहे की आर्थिक जी प्रगती आहे ती सक्षम बनावी यासाठी आहे. दसऱ्याच्या दिवसापासून तुम्हाला दररोज सलग 43 दिवस एक बेसनाचा लाडू कुत्र्याला खाण्यासाठी ठेवायचा आहे. जिथे कुठे कुत्रा असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक बेसनाचा लाडू नेऊन ठेवायचा आहे की कोणतंही कुत्रे येईल आणि ते खाऊन जाईल. असं काही नाही की काळा असावं का पांढरा असावं का कोणता असावं, कोणतंही असू दे. तुमचा स्वतःचा जरी कुत्रा असेल तरी देखील चालेल, तुम्ही पाळलेलं जरी कुत्रा असेल तरी देखील त्याला तुम्ही बेसनाचा लाडू एक ठेवायचा आहे. मात्र सलग 43 दिवस ठेवायचा आहे. या उपायासाठी मी तुम्हाला सांगते, जर पिरियड असतील, सुतक आलं, सोयर आलं तर ते दिवस स्किप करायचे आहेत आणि ते दिवस स्किप केल्यानंतर पुन्हा तुम्ही हा उपाय कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या पैशांच्या संबंधित ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे नाहीशा होतात, दूर होतात. आता 8वा उपाय असा आहे की संकटातून मुक्त होण्यासाठी दसऱ्याला तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांडाची जी कथा आहे, सुंदरकांड म्हणून कथा जी आहे आपल्या मारुती रायाची, ती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. यामुळे सर्व प्रकारचे रोग आणि मानसिक समस्या, मानसिक जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे. पुढील 9वा उपाय आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये सकारात्मकता वाढावी यासाठी आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या वरून एक तुरटीचा खडा असा मोठा घ्यायचा आहे आणि एकच खडा सगळ्या सदस्यांच्या वरून ओवाळायचा आहे. हा खडा 7 वेळा ओवाळायचा आहे. प्रत्येक सदस्यावरून 7 वेळा ओवाळायचा आहे. उजवीकडून डावीकडे ओवाळा किंवा डावीकडून उजवीकडे ओवाळा किंवा डोक्याकडून पायाकडे ओवाळा, फक्त उलटा पायाकडून डोक्याकडे नाही ओवाळायचा, डोक्याकडून पायाकडे तुम्ही ओवाळू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळा फिरवून घ्यायचा आहे हा खडा. प्रत्येक सदस्यावरून, लक्षात ठेवा, घरातल्या प्रत्येक सदस्यावरून हा तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे. आणि हा घेतल्यानंतर आपला जो इष्टदेव आहे, आता आपले इष्टदेव स्वामी समर्थ महाराज आहेत, तर स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज, मी हा उपाय माझ्या मनातील, माझ्या घरातील, माझ्या आजूबाजूची जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर व्हावी यासाठी करत आहे. तेव्हा कृपा करा आणि आम्हाला या नकारात्मकतेपासून मुक्ती द्या. सर्व प्रकारची नकारात्मकता आमच्या घरातून निघून जाऊ द्या. हाच
मनामध्ये संकल्प म्हणजे सतत बोलत राहायचं आहे हे वाक्य. आणि नंतर उतरून ज्यावेळी तुमचं होईल, सगळ्या सदस्यावरून उतरून झालं की तुम्हाला तुमच्या गच्चीवरती जायचं आहे. टेरेसवरती जावा, पत्र्यावरती जावा, तुमच्या घराच्या वर जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला आपली जी पाट आहे ती पाठ करून उभं राहायचं आहे आणि फेकून द्यायचा. घरावरून बाहेर यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा खडा फेकून द्यायचा आहे दक्षिण बाजूला. लक्षात ठेवा, तुमचं तोंड उत्तरेला झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही उभं राहा आणि खडा हा पाठीमागे पडला पाहिजे. तुरटीचा जो खडा तुम्ही घेतलेला आहे तो तुमच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने खांद्याच्या पाठीमागे असा टाकून द्या. यामुळे घरातील आणि व्यक्तींच्या तुमच्या जर समजा घरातल्या व्यक्तींना जर नजर वगैरे लागली असेल तर ही देखील दूर होते. कसलीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये नावालाही राहत नाही. शेवटचा उपाय म्हणजे 10वा की दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या दहनानंतर म्हणजे आपण हत्यारे वगैरे पुजल्यानंतर ज्यावेळी रावण दहन होतो, एक सुमारे 6-7 वाजता रावण दहन हा केला जातो आणि याच्यानंतर गुप्तदान तुम्हाला करायचं आहे. उद्याच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही कोणत्याही मंदिरामध्ये जा किंवा गोरगरिबांना द्या, मात्र गुप्तदान म्हणजे काय असतं की या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे. आपण जे दान करत आहोत ते आपल्या पतीला, मुलांना, सासू सासऱ्यांना कोणालाही सांगायचं नाही. अतिशय गुप्त पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं द्या. पसाभर धान्य द्या, जे काही वाटेल स्वइच्छेने, मग ते केळी असो, फळं असो किंवा धान्य असो, जे काही देऊ वाटेल ते तुम्ही सडळ हाताने गुप्तदान द्या. तुमच्या आयुष्यात धनधान्य संपत्ती कधीही कमी पडत नाही या उपायाने. तर नक्कीच करा हे दसऱ्याचे उपाय, अतिशय लाभदायक आहेत आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं चमकून जाणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.